मी प्रियांका। मी आज तुम्हाला गोडाची रेसिपी दाखवते, शेवयाची खीर। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य, ही शेव घेतली आहे मी बारीक, आणि ड्रायफ्रूट्स घेतले, ते बदाम घेतले कापा करून, ही वेलची पावडर आहे, तूप आहे, आणि ते मी दूध गरम करायला ठेवलं आहे। बस एवढंच साहित्य आहे। भांडं इथे तापायला ठेवलं होतं, भांडं तापलं आहे चांगलं। थोडंसं तूप टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण या शेवया भाजलेल्या आहेत, भाजलेले आणलेले आहेत मी, तरी पण थोडंसं तुपात परतायचे आपण, म्हणजे अजून चांगल्या लागतात। आता याच्यामध्ये मी काप टाकते बदामाचे, थोडे खमंग व्हायला द्यायचे, लाल व्हायला द्यायचे। तुपात का परतायचे, कारण जरा खमंग लागतात, मग कच्चट नाही लागत जरा, म्हणून जरा तुपात परतून घ्यायचे। आता आपण शेवया टाकूया। या शेवया भाजक्या आहेत, या भाजलेल्या शेवया आहेत, तरी पण आपण जराशा परतायच्या तुपामध्ये। परतलेत, चांगले झालेत, परतलेत मी। त्याच्यात गरम दूध टाकूया, मी दूध इथे तापायला ठेवलं होतं, तर गरम दूध ओतूया आपण याच्यात। थोडा मीडियम करायचा गॅस। गरम दूध असल्यामुळे ते पटकन ती शिजेल शेव त्याच्यात। ढवळत राहायचं, नाही तर खाली लागेल। ही खीर तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा करू शकता। आज गुरुवार असल्यामुळे, आज स्वामींचा वार असल्यामुळे मी शेव करते आज, खीर शेवीची। उकळू दे जरा चांगली। खिरीला चांगली उकळी आली आहे, आता मी साखर टाकते परतून। आता आपली खीर झालेली आहे, आता मी वेलची पावडर टाकते त्याच्यात। बस आता आपली खीर झालेली आहे, आता मी गॅस बंद करते, जास्त आटवली तर ती सुकेल। छान झाली आहे खीर। आता मी सर्व करायला काढते भांड्यामध्ये। माझी शेवयाची खीर तयार झालेली आहे। माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।